गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत. बघा, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे, बॅच जॉईन करण्यासाठी प्रवेश फी फक्त 1000 रुपये. जर तुम्ही बॅच जॉईन केली तर सर्व तुम्हाला त्या मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स उपलब्ध होतात. प्रश्नपत्रिका पण त्या बॅच फीमध्ये पण तुम्हाला उपलब्ध होतात. पण काही विद्यार्थी फक्त नोट्स पाहिजे असे पण विद्यार्थी असतात. त्यांना स्पष्टीकरणाची काही गरज नाही, फक्त त्यांना वाचायचं असतं. फक्त वाचून मग त्यांची तयारी असेल तर त्यांच्या परीने. मग आता तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये विश्लेषण बॅच लावल्यावर त्याच्यानंतर 2011 ते 2024च्या जेवढ्या प्रश्न आहेत तुमच्या डिजिटल बोर्डवर हे घेतले जातात. त्यांचं स्पष्टीकरण दिलं जातं. इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, स्पष्टीकरण जेवढं बघणार तेवढा तुम्हाला फायदा होईल. आता या नोट्स मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आहे EVS. आता तुम्हाला माहिती आहे EVS खूप महत्त्वाचा विषय. तिथे स्कोअर होत नाही. स्कोअर का होत नाही? का आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीत नाही. प्राण्यांसंबंधी, पक्ष्यांसंदर्भी तिथे माहिती विचारली जाते. घरांचे प्रकार विचारले जातात. या संबंधी माहिती तुम्हाला विचारली जाते. जसं आता इथे स्लॉथ विचारलं आहे. स्लॉथ संबंधी तुम्हाला एक प्रश्न तरी बघायला मिळतो. मग तुम्ही जेवढे कंटेंट बारकाईने वाचले असेल तेव्हाच तुम्ही मार्क मिळवू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला CDP हा विषय खूप महत्त्वाचा आहे. CDP जर तुमचा CDP विषय चांगला नसेल तर तुम्ही काहीच म्हणजे पासच होऊ शकत नाही, एक असा म्हणायला हरकत नाही. CDP आता बघा, ही नोट्स बघा कशी सोपी बनवलेली. जब हमारे शरीर की संरचना का आकार बढ़ना शुरू होता है उसे वृद्धि कहते हैं. मग तुम्हाला सरळ प्रश्न येऊ शकतो, वृद्धी किसे कहते? वृद्धी किसे कहते? आपल्या जेव्हा शरीराचा आकार वाढतो त्याला वाढ असं म्हणतात. बघा, म्हणजे असे डायरेक्ट पॉईंट. लगेच दुसरं दिलेलं वृद्धी का स्वरूप. आता वृद्धी का स्वरूप काय असतं? बाह्य स्वरूप असतं, म्हणजे ते आपल्याला दिसते का नाही. त्याच्यानंतर वृद्धी कुछ समय के बाद रुक जाती है. कुछ समय के बाद रुक जाती म्हणजे आपली वाढ काय असते? ठराविक काळानंतर बंद होते. पण विकास काय असतो? सतत चालू असतो. वृद्धी काय म्हटले? क्रमानुसार नाही चलती. क्रमानुसार म्हणजे काय? आपली जी वाढ असते, कधी कधी आपलं कधी कधी आपली उंची वाढते, कधी कधी वजन वाढतं. क्रम नाही आहे, पण विकासाला काय एक ठराविक क्रम आहे. बघा, असे पॉईंट तुम्हाला नोट्समध्ये मिळतात. मग नोट्स घेण्याचा एक फायदा हा एक होतो. आणि बॅच जर लावली तर तुम्हाला त्या सगळ्या फ्री त्याच्यामध्येच भेटणार आहेत. त्यामुळे बॅच फी काही खूप महाग नाही आहे. त्याच्यानंतर मराठी अध्यापनशास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे. कारण 15 मार्काला तुम्हाला पॅसेज येतो आणि 15 मार्काला काय विचारलं जातं? अध्यापनशास्त्र. मग तुम्हाला या गतिबोधात्मक शिक्षण काय आहे, या अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला 15 प्रश्न अध्यापनशास्त्रावर येतात. हे 15 प्रश्नांचं तुम्हाला इथे स्पष्टीकरण मिळतं, म्हणजे अध्यापनशास्त्र पण मिळून जातं. त्याच्यानंतर मराठी आणि हिंदी कॉमन असते, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या हँडरायटिंग नोट्स आहेत, म्हणजे पूर्ण सोप्या भाषेत बनवलेल्या आहेत, ते की पॉईंट पण तुम्हाला बनतात. भाषा ही नियमबद्ध असते. नियमबद्ध असते म्हणजे प्रत्येक भाषेला एक व्याकरण असतं का नाही. अस्थिर असते. भाषा काय आहे? अस्थिर आहे. अस्थिर आहे म्हणजे काय? तिच्यामध्ये परिवर्तन होत असतं. मग तुम्हाला फसवण्यासाठी काय दिले असेल? भाषेचं स्वरूप स्थिर आहे. तर भाषेचं स्वरूप स्थिर कधी नसतं. भाषेचं स्वरूप अस्थिर असतं. सामाजिक सांस्कृतिक रूप से प्रभावित होते. म्हणजे भाषा काय असते? सामाजिक सांस्कृतिक रूप से प्रभावित होते ना. ज्या समाजामध्ये जी भाषा बोलली जाईल तीच माणूस बोलेल. म्हणजे काय? सांस्कृतिक रूप से प्रभावित होते. सभी विषयों का केंद्र आहे. म्हणजे सगळ्या विषयांच्या केंद्रामध्ये कोण असते? भाषा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला शिकवायचं आहे, अध्यापन करायचं आहे. अध्यापन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भाषा आहे. जर भाषा नसली तर काय अध्यापन करू शकू का? म्हणजे केंद्रामध्ये कोण आहे? भाषा. भाषेचं स्वरूप काय? चिन्हात्मक आहे. बरोबर आहे का नाही? स्वतंत्र म्हणजे प्रत्येक भाषा काय? एक स्वतंत्र आहे. असं नाही बाबा मला मराठी आली तरच मला हिंदी येईल, किंवा हिंदी आली तरच मला मराठी येईल किंवा इंग्रजी येईल, असं नाही. प्रत्येक भाषा ही वेगवेगळी आहे. एक भाषा एक माध्यम आहे, माध्यम एक साधन आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग भाषेचे स्वरूप वगैरे बघा. जर तुम्ही या नोट्स घेतल्या, अशा नोट्स विकत घेतल्या तर तुम्हाला 300 रुपयामध्ये सगळ्या नोट जातात. किती रुपयामध्ये? 300 रुपयामध्ये. पेपर 1 असो, पेपर 2 असो, सर्व नोट्स. पेपर 1 असो, पेपर 2 असो, सर्व नोट्स तुम्हाला 300 रुपयामध्ये मिळतात. आणि बॅच लावली तर तुम्हाला 1 रुपया फक्त ती बॅचची फीमध्येच तुम्हाला नोट्स मिळतात. म्हणजे काय? 300 रुपयामध्ये. अशा जर तुम्ही अजून बाहेरून घ्यायला गेल्या, आता तुम्हाला एक खरं सांगू का? जे हिंदीच्या ज्या नोट्स आहेत हिंदीच्या,
ते आपल्याला सहसा ते शब्द समजत नाही हिंदीमधले. मग हे काय होतात, आपल्याला खूप कठीण वाटायला लागतात. म्हणून नोट्स पण कशा घ्या का जेणेकरून त्या तुम्हाला तर समजलं पाहिजे ना वाचायला. जर तुम्हाला वाचनच समजत नाही, वाचन करून त्या नोट्स समजतच नाही, अशा नोट्स घेऊन काय करणार. सोप्या भाषेतली नोट्स म्हणजे काय आपल्याला वाचायचं आणि आपल्याला समजेल. आता हे दिल्लीकडच्या ज्या नोट्स आहेत त्या पूर्ण हिंदीमध्ये असतात, प्युअर हिंदीमध्ये. मग ते जे शब्द आहेत मानकीकृत असेल, वर्गीकृत असेल, असे काही कठीण शब्द त्यांनी वारंवार वापरल्यामुळे इंग्रजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ती नोट्स समजत नाही जरी तुम्ही वाचायला घेतली तर. पण माझ्या नोट्स बघा एकदम सोप्या भाषेमध्ये, आता मी तुम्हाला दाखवलं पण एकदम सोप्या भाषेमध्ये बनवलेले आहेत. मराठीमध्ये जे कठीण शब्द आहेत त्यांचे मराठीमध्ये पण अर्थ दिलेले, स्पष्टीकरण दिलेले. म्हणजे काय, तुम्हाला ही नोट्स वाचण्यासाठी खूप सोपी जाते. आणि 300 रुपये जर आपण नोट्ससाठी देतोय आणि मग क्लाससाठी फी आपली किती 700 रुपये, मग आपण 700साठी कशाला क्लास सोडतोय. म्हणजे मग असं करायचं, फी बॅच जर लावून घेतली तर तुम्हाला कुठलीही नोट्स घेण्याची गरज नाही, सगळं काही त्याच्यामध्ये उपलब्ध होणार. आणि हे टॉपिक आता बघा, ज्याने नोट्स घेतली, फक्त नोट्स घेतल्यावर त्याला काय फक्त ते स्पष्टीकरण तर काही मिळणार नाही, तो व्हिडिओ तर मिळणार नाही याच्यावर. आता मी जसं हे स्पष्टीकरण बारीक दिलं आहे, तर मग ज्याने बॅच लावलेली त्याला टॉपिक वाईज स्पष्टीकरण, जी नोट्स जे शब्द अडकत होता त्याने समजा स्क्रीनशॉट टाकला तरी त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल. सर मला हा शब्द नाही समजला तर त्याचा व्हिडिओ. पण जर तुम्ही फक्त नोट्स घेतली काहींनी, नोट्स घेतल्यावर काय होईल, तुम्ही तुमच्या परीने वाचणार, बरोबर आहे का नाही. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण कोणाला करणार नाही. आणि जे यूट्यूबवर जे बॅच ग्रुपचे व्हिडिओ ते तुम्हाला भेटतच नाही, ज्यांनी बॅच लावली त्याच विद्यार्थ्यांना भेटतो. तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये पण मोबाईल नंबर मिळून जाईल आणि इथे पण मोबाईल नंबर मिळून जाईल. तुम्ही संपर्क करा, बॅच जॉईन करा. बॅच जॉईन केल्यावर नोट्स या सगळ्यात फ्री मिळतील. आणि असं तुम्ही विकत घेणार तर 300 रुपयामध्ये या नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा.